फिशिंग जो प्रकार म्हणतात तो पारंपरिक प्रकार आहे राफ्टिंगचा. आणि रापण म्हणजे काय, तर नॉर्मली आपण किनाऱ्यावर जी मासेमारी करतो ती रापण. आणि रापण हा जो प्रकार बनवतात म्हणजे फिशिंगचं जे नेट बनवतात तो नॉर्मली असा विणूनच बनवतात. म्हणजे असं डायरेक्टली तुम्हाला कंपनीमध्ये कुठले मिळत नाही की तो आणून बनवावा लागतो. दुसरं म्हणजे काय, तर ती बोट जी वापरतात ही प्लास्टिकचा कुठेही वापर नाही त्याच्यामध्ये, पूर्णपणे वुडनमध्ये म्हणजे लाकडी. आणि ते लाकूड वापरतात कशाचं, तर आपल्याकडे जास्त करून कोकणामध्ये आंब्याचं झाडाचं खोड जे आहे ते वापरतात. आणि दुसरं म्हणजे कोकणामध्ये उंडील नावाचं फळ येतं त्यापासून, म्हणजे ते एकदम नॅचरली त्याला प्लास्टिसिटी असते. मग त्याच्यामुळे होतंय काय, तर पाण्यामध्ये ते बुडत नाही. समजा एक पाण्यात जरी ती बोट पलटी झाली जरी समजा माशाच्या लोणने, तरी ती पाण्यावर तरंगते. आणि साधारणतः ती बोट बनवताना त्याच्या असे प्लेट्स काढून, त्या खोडाच्या प्लेट्स काढून ती बोट बनवली जाते. आणि ती बोट बनवल्यानंतर त्या फळाचं तेल काढलं जातं, म्हणजे जे फळ येतं त्या झाडाला ते तेल काढून ते पुन्हा त्या प्लेट्सला काढलं जातं, म्हणजे डबल प्लास्टिक. त्याच्यामुळे होते का, ती जास्त म्हणजे वर्ष टिकते, पुसत नाही. हां. आणि दुसरं म्हणजे काय की साधारणतः ते जाळं जे असतं ते जाळं सुद्धा तसं टिकवण्याची पद्धत, म्हणजे एकदा जाळं बनवल्यानंतर मिनिमम ते 5 वर्ष तरी जाळं टिकलं पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी सुद्धा एक प्रकार आहे की ऐन नावाचा एक झाड आहे, वृक्ष. वृक्ष. आणि त्यापासून त्याच्या सालीपासून जो रस बनवतात, म्हणजे साधारणतः आपण ब्लॅक टी पितो, साधारणतः तसा कलरचा असतो. आणि तो एकदा त्याच्यामध्ये बुडवला की त्याला भरपूर कडकपणा येतो. म्हणजे जाळं नरमच असतं पण आतमधून त्याला ताकद भरपूर. म्हणजे जरी किनाऱ्यावरून 25 माणसांनी जरी जाळं खेचलं तरी ते जाळं फाटत नाही. दगडाला जरी लागलं तरी तेवढ्या पुरते फाटणार, पूर्ण असं लांब लचक फाटत नाही जाळं. आणि त्याच्यामुळे ही पारंपरिक मासेमारी म्हणजे निसर्गाला पूरक आहे ती. बरोबर. आणि महत्वाचा विषय म्हणजे कुठल्याही म्हणजे रापण फिशिंग मध्ये कुठल्याही इंजिनचा वापर केला जात नाही, म्हणजे पूर्णपणे हाताने वगैरे वापरतात. आणि त्याच्यामुळे होतं काय, निसर्गाचं समतोल राखला जातो, बिघडत नाही ते. त्याच्यामुळे मासे इथे जास्त मासे मिळण्याचा प्रकार म्हणजे इथे जास्त बांगडा फिश मिळतो, पापलेट फिश मिळतं. पापलेट फिश इथे मिळण्याचं कारण म्हणजे काय, हा जो एरिया आहे पूर्णपणे हा समुद्राला डायरेक्ट म्हणजे समुद्रातून येणारे फिश इथे येऊ शकतात. जसं आतमध्ये असा एरिया नाही, डायरेक्ट असं बाहेर आहे त्यामुळे. आणि दुसरं म्हणजे इथे सिजनेबल फिश मिळते. सिजनेबल फिश म्हणजे साधारणतः पापलेटचा सीझन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असतो, त्याच्या अगोदरचा साधारणतः सुरमईचा सीझन असतो. म्हणजे सिजनेबल जसं भाज्या मिळतात सेम तसं. आणि त्याच्यामुळे कसं की रापण फिशिंग सुद्धा त्याच 2-3 महिन्यामध्ये चालते. आता रापण फिशिंग बंद आहे साधारणतः, पुन्हा ऑगस्ट पासून 2 महिने चालू असल्यानंतर बंद. ओके, असा प्रकार आहे. धन्यवाद. मस्त.